सम एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स अबाउट पॅरिस ऑलिम्पिक्स 2024। 2024 ची ऑलिम्पिक्स फ्रान्समध्ये पॅरिस येथे पार पडली। या ऑलिम्पिक्सचा कालावधी 26 जुलै ते 11 ऑगस्ट हा होता। गेम्स वाईड ओपन असं या ऑलिम्पिक स्पर्धेचं टायटल होतं। मला माहित असेल की ऑलिम्पिक्सच्या या ज्या स्पर्धा असतात त्या 4 वर्षातून एकदा होतात। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये अमेरिकेने सर्वात जास्त पदकं जिंकली, 126 एकूण पदकं त्यांनी मिळवली। त्यानंतर चायनाने, त्यानंतर जपानने। भारताने 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल जिंकली। अशी एकूण भारताने 6 पदकं या स्पर्धेमध्ये मिळवली। पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे ध्वजवाहक बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि टेनिसपटू शरद कमल हे होते। समारोप सोहळ्याचे ध्वजवाहक मनू भाकर आणि पी.आर. श्रीजेश हे होते। इंडियातील मॅक्झिमम प्लेयर्स हे हरियाणातील होते। एकूण सहभागी खेळाडू भारतातील 117 होते। त्यापैकी ज्या खेळाडूंना मेडल्स मिळाले आपण त्यांची नावं बघूया। बघा, नीरज चोपडा यांना भालाफेकमध्ये रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये मिळालं। त्यानंतर मनू भाकर, ज्या की नेमबाजीशी संबंधित आहे, त्यांना कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळालं। मनू भाकर व सरबजोत सिंग यांना नेमबाजीमध्येच ब्रॉन्झ मेडल मिळालं। कुस्तीपटू अमन सेहरावत यांना देखील ब्रॉन्झ मेडल मिळालं। भारताचा जो हॉकी संघ आहे त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं। आणि नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसळे जे की महाराष्ट्राचे आहेत त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालं। तर अशा प्रकारे या काही एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्स होत्या पॅरिस ऑलिम्पिक्स विषयी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी MPSC पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा।